चवदार तळ्याच्या संग्रामाला, सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. या चवदार तळ्याच्या शतकी महोत्सवी वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने ज्या काही अनेक योजना आखल्या आहेत आणि आज त्याचं इथे भूमिपूजन देखील झालेलं आहे. ही महाराष्ट्र शासनाचं आणि केंद्र सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो. परंतु एक विनंती करतो, सरकारला आमची विनंती आहे की महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष पाण्यासाठी झाला नसून माणुसकीच्या अधिकारासाठी झालेला आहे. राव बहादूर सिके बोले साहेबांनी मुंबई प्रांतामध्ये ठराव आणला, पाणवठे खुले केले आणि त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला. महाडच्या कलेक्टरांनी महाडचं चवदार तळ हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, खासगी मालमत्ता आहे, म्हणून तुम्हाला सत्याग्रह करता येणार नाही, अशा प्रकारचा बंदी हुकूम आणला. बाबासाहेबांनी कोर्टामध्ये जाऊन चवदार तळ्याची मालकी, सार्वजनिक मालकी सिद्ध केली आणि पाण्याचा सत्याग्रह केला, पाणी पिण्याचा प्रयत्न केला. आज दुर्दैवानं महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची चर्चा मात्र सर्वत्र सुरू आहे. चवदार तळ्याच्या पाण्याला लोक पवित्र मानतात, लोक आपल्या घरी पाणी घेऊन जातात. हा प्रश्न पाण्याचा नव्हता आणि या अनुषंगानं ज्या मनुस्मृतीचं दहन परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे केलं, त्या मनुस्मृती दहनाच्या घटनेला सॅट्राय केलं गेलेलं आहे, बाजूला केलं गेलेलं आहे, दुर्लक्षित केलं गेलेलं आहे. आणि सातत्यानं बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती या चातुर्वर्ण जाती प्रथा वर्ग पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्या पुस्तकाचं होळी केली, ग्रंथाची होळी केली. ही घटना दुर्लक्षित होत चाललेली आहे. सुदैवानं दुर्दैवानं पॅन्थर नेते भाई संगारे यांनी देखील महाडच्या चवदार तळ्याच्या प्रांगणामध्ये मनुस्मृतीचं दहन केलं. भाई संगारेंनी मनुस्मृतीचं दहन करत असताना त्यांनी स्वतः पेट घेतला आणि त्यात ते जळाले, त्यात त्यांचं निधन झालं. पॅन्थर संगारे शहीद झाले. त्या पॅन्थर शहीद संगारेंच्या स्मरणार्थ चवदार तळ्याच्या प्रांगणामध्ये शिल्प स्मारक उभं करण्यात यावं, अशी मी तमाम रिपब्लिकन आंबेडकरी पॅन्थर प्रेमी जनतेच्या वतीनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती करत आहे. आणि मला असा विश्वास आहे की ज्या कारणासाठी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला, ज्या कारणासाठी मनुस्मृतीचं दहन झालं, चवदार तळ्याच्या सत्याग्रहासोबतच मनुस्मृती दहनाचं देखील शताब्दी उत्सव साजरं झालं पाहिजे. आज ती काळाची गरज आहे. नाहीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब वारंवार सांगतात कटेंगे तो बटेंगे. आम्ही आता कालपरा उत्तम नगर दिल्लीमध्ये जो प्रकार झाला, तरुण नावाच्या युवकाची हत्या झाली. समस्त हिंदू धर्माचे लोक, बजरंग दलापासून विश्व हिंदू परिषदेपर्यंत सर्व लोक एकत्र येऊन त्या दलित तरुणाच्या हत्येचा निषेध केला आहे. आणि अशी परिस्थिती असताना आज आपण जाती, उपजाती, पोटजाती याचे सगळे भेदभाव तोडून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. आणि ज्या कारणासाठी मनुस्मृती दहन केलं, त्या मनुस्मृती दहनाच्या कारणाची देखील शताब्दी वर्षामध्ये चर्चा झाली पाहिजे, अशी मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करत आहे.